खूप दिवसाचा गॅप झाला, फिरायलाच गेलो नाही आणि गरमी एवढी प्रचंड वाढली आहे की घरात काय बसवत नाही. बरं गोव्याला जावं तर गोव्याला जाऊन पण कंटाळा आलाय. 4 वेळा गोव्याला जाऊन झालं. तर आज आहे ना आपण एका नवीन ठिकाणी एक्सप्लोअर करायला जाऊयात. कुठं जाणार, कसं जायचं, तिथं काय काय आहे तिथं बघायला, हे सगळं मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवत राहतो. हा सुंदर सनसेट माझ्या मागे आणि इकडं आपले महादेव, देव के देव महादेव. आजच्या प्रवासाची सुरुवात आम्ही रात्रीच्या वेळी करतोय. रात्रीच्या वेळी रस्ता पटपट उरकतात म्हणतात. तर आम्ही पुण्यावरून निघलोय आज दमनच्या दिशेला. दमन हे एक केंद्रशासित प्रदेश आहे आणि त्याला गुजरातचं मिनी गोवा म्हणलं जातं. जसं आपल्यासाठी गोवा आहे तसं गुजरातवाल्यांसाठी दमन हे गोवा आहे. आता दमनमध्ये पोहोचल्यानंतर दमनच्या आधी एक सिल्वासा म्हणून स्टेट येतं. हे पण केंद्रशासित प्रदेशच आहे आणि सिल्वासामध्ये पण 2 ते 3 अशा जागा आहेत ना, ज्या तुम्ही फिरल्या पाहिजे, ज्या तुम्ही पाहिल्या पाहिजे जर तुम्ही एवढ्या लांब येत असाल तर. आता सिल्वासामध्ये जेव्हा आम्ही सकाळी पोहोचलो ना, तेव्हा सुरुवात केली आम्ही शॉपिंगनी. म्हणलं आता फिरायला आलोय तर फिरायला आल्यावरती नवीन कपडे पाहिजे आहे ना, छान घालून मिरवायला पाहिजे. तर याच गोष्टीसाठी आम्ही गेलो शॉपिंगला. आता शॉपिंगला जर बघाल ना तुम्ही तर सिल्वासा हे एक इंडस्ट्रीयल हब आहे आणि शांततेचं प्रतीक पण आहे. म्हणजे दोन्ही गोष्टी एकसाथ तुम्हाला सिल्वासामध्ये पाहायला भेटतील. तुम्हाला इथं शांतता, सुंदरता आणि नेचर खूप मोठ्या प्रमाणात पाहायला भेटेल आणि दुसऱ्या बाजूला इथलं औद्योगिकरण तुम्हाला मोठ्या प्रमाणात बघायला भेटेल. इथं कपड्यांच्या मिल खूप साऱ्या आहेत, जसं की सियाराम फॅक्टरी आहे इथं, त्याच्यानंतर रेमंडची फॅक्टरी आहे इथे आणि या फॅक्टरीच्या बाहेरच त्यांचं फॅक्टरी आउटलेटही असतं, जिथं तुम्ही खूप कमी दरामध्ये खूप चांगल्या लेवलचे कपडे घेऊ शकता, खूप चांगल्या क्वालिटीचे कपडे घेऊ शकता. तर अशीच शॉपिंग आम्ही सिल्वासामध्ये केली आणि इथून आमचा प्रवास सुरू केला. शॉपिंग झाल्यानंतर सिल्वासामध्ये एक खूप प्रसिद्ध ठिकाण आहे आणि खूप नवीन आहे ते, म्हणजे आत्ताच बनलेलं आहे. अख्ख्या जगामध्ये सगळ्यात मोठं ओम आकाराचं मंदिर आपल्याला सिल्वासामध्ये पाहायला मिळतं. आता हे वाचल्याप्रमाणे अख्ख्या जगामध्ये आहे, पण भारतातलं तर हे सगळ्यात मोठं मंदिर आहेच. याला ओम मंदिर का म्हणतात? कारण की हे ओम आकाराचं मंदिर आहे. आता इथं जर बघितलं तर कोणत्या देवाची पूजा किती वेळ होते, किती वाजता होते, ह्या सगळ्या गोष्टी इथं लिहिलेल्या आहेत. इकडून तुम्हाला एंट्री आहे. आतमध्ये फोन अलाउड नाही आहे, शूटिंग करणं, फोटो काढणं अलाउड नाही आहे. पण आतमध्ये असं एकही देव नाही आहे ज्याची मूर्ती आतमध्ये नाही आहे. म्हणजे पूर्ण मंदिरामध्ये सर्व देवांच्या मूर्ती स्थापना केलेल्या आहेत आणि त्यांची पूजाही तशी केली जाते. तर असं या मंदिराचं वैशिष्ट्य आहे, जे तुम्ही नक्की एकदा तरी पाहायला येऊ शकता. आता हेच ओम आकारात कसं दिसतं हे आपण पाहूया ड्रोनच्या नजरेतून. ओम टेम्पल झाल्यानंतर आपण आलो सिल्वासामधलं अजून एक छान ठिकाण, ज्याचं नाव आहे एव्हियरी बर्ड सँच्युरी. आता या बर्ड सँच्युरीमध्ये आलात ना तुम्ही की इथं तुम्हाला खूप वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी पाहायला भेटतात. त्यांचं खाणं पिणं एवढं चिव छान खात असतात ना, ते बघून असं वाटतं वेळ इथंच थांबवावी आणि इथंच बसून जावं. इथं बसलं की ती म्हणजे पक्ष्यांचा जो किलबिलाट आहे, झाडांचा जो आवाज आहे, तो अगदी मन प्रसन्न करणारा होता. तर हे लोकेशन तुम्ही बिलकुल मिस नाही केलं पाहिजे. आपण फिरायला येतो ना ते स्वतःचं मन प्रसन्न करण्यासाठी है ना, आणि यातलं हे लोकेशन आहे. जसं की संध्याकाळचं देवका बीच आहे ना, तसंच दिवसा फिरण्यासाठी, ऊन असो काहीही असो, दिवसा फिरण्यासाठी हा स्पॉट मस्ट विजिट स्पॉट आहे. तर इथं पण तुम्ही नक्की येऊन जा. आता दमनमध्ये जर पाहाल ना तुम्ही तर 2 पार्ट आहे. एक म्हणजे मोती दमन आणि दुसरं म्हणजे नानी दमन. ठीक आहे. आणि हे मोती दमन आणि नानी दमनला जोडणारा एकमेव ब्रिज आहे. तो ब्रिज हा आहे. आता या ब्रिजवरून आपण आलो की आपल्याला दिसतो पुढं दमन फोर्ट.
आता दमन फोर्टची हिस्ट्री खूप मोठी आहे. आता दमन फोर्ट विषयी जर तुम्हाला सांगायचं म्हणलं तर अरबी समुद्राच्या काठावरती बसलेला हा दमन फोर्ट आहे, जो की ऐतिहासिकदृष्ट्या खूप महत्त्वाचा मानला जायचा. आणि हा किल्ला पोर्तुगीज काळामध्ये पोर्तुगीजांनीच बांधलेला आहे. त्यामुळे इथलं आर्किटेक्चर जर तुम्ही बघाल ना तर सगळं तुम्हाला पोर्तुगीज स्टाईलचं आर्किटेक्चर तुम्हाला इथे दिसणार आहे. तर पोर्तुगीजांनी दमनवरती आपले वर्चस्व मजबूत करण्यासाठी या किल्ल्याची उभारणी केली होती. आता दमन फोर्टची मजबूत तटबंदी जर पाहिली तर भरपूर मजबूत आहे ती. याचे दरवाजे जर पाहिले तर मोठे मोठे विशाल दरवाजे आपल्याला पाहायला भेटतात. या फोर्टमध्ये अंडरग्राऊंड रस्ते, ज्याला आपण गुहा म्हणतो, असे गुहाही आपल्याला भरपूर पाहायला भेटतात. या फोर्टमध्ये तुम्हाला असे काही आहे ना छपेर पॉईंट पण दिसतील, ज्या गुहा आहेत ज्या खूप लांबपर्यंत जात आहेत. म्हणजे आता त्याचा एंड आपल्याला इथून दिसत पण नाही, पण खूप लांबपर्यंत जात आहेत. इकडे एक आहे, इथं पण एक आहे. ही ओपन पण आहे, जायला अलाउड आहे की नाही माहीत नाही, पण ओपन आहे. पाहूयात आपण काय आहे काय नाही. तर ते अशा ठिकाणी जाणं थोडं रिस्कीच असतं, पण हे रिस्की नाही वाटत आहे. इकडं जायला खूप अंधार आहे, या साईडला जायला उजेड आहे, पण तिकडून बाहेर निघायला रस्ता नाही आहे, डेड एंड आहे. त्यामुळे इथूनच मागे जाऊयात आपण. म्हणजे बघताय त्या काळामध्ये काय स्ट्रक्चर्स उभा केले होते. हे वरती एवढं मोठं आणि आतमध्ये गुहेमधून परत एवढ्या लांबून आपण जाणार. ऑसम आहे हे, ऑसम. तिथली एक दाखवली तुम्हाला आणि आता वरचं एकदा दाखवतो तुम्हाला. वरून कसा व्ह्यू येतोय ना ते एकदा दाखवतो. वाव, इट्स रिअली ग्रेट गाईज. तुम्हाला घरी बसल्या बसल्या एवढं छान बघायला भेटतंय. कमेंट्समध्ये थोडी स्तुती करा माझी. पळतो मी तुमच्यासाठी एवढा. तसं एवढी चालण्याची माझी इच्छा होत नाही, पण आता मी म्हणतो फिरायला तर आपण आलेलोच आहोत. फिरायच्या नादाने आपण व्हिडिओ पण बनवतोच आहोत. एवढ्या उन्हाळ्यामध्ये पण मग मी एवढं चालतो ते व्हिडिओ बनवण्यासाठी. नाहीतर भरपूर गोष्टी तर अशा आहेत ना ज्या बाहेरून पण समजतात आपल्याला. म्हणजे इथं नाही जरी आलो ना पाहायला तरी ते दिसत राहतात. त्यामुळं असा हा काय टॉप आहे फोर्टचा, जो मी तुम्हाला पूर्णपणे दाखवला आहे. फोर्टच्या टॉपवरून जर तुम्ही बघाल तर इकडं पुढच्या साईडला सगळा रोड आहे आणि वॉटरफॉल्स आहेत जे खूप छान बनवले ते बघा. सो दिस इज द मोती दमन फोर्ट. कसा वाटला तुम्हाला फोर्ट सांगा. आपल्या पुण्यामध्ये जसं शनिवारवाडा आहे ना त्या पद्धतीनेच हा पण फोर्ट आहे. दमन फोर्टच्या सुरुवातीला जर तुम्ही पाहाल ना तर इथं आपल्याला कलरफुल स्ट्रीट्स पाहायला मिळतात. हे कलरफुल स्ट्रीट्स खूप जास्त फोटोजेनिक आहेत. आणि इथं जर तुम्ही पाहाल ना आजूबाजूला खूप छान छान कॅफे आहेत. सिलेंट्रो कॅफे आहे आणि अजूनही भरपूर छान छान कॅफे आहेत. परत जिजसचं चर्च आहे, बॉम्ब जिजसचं चर्च आहे इथं. या अशा बऱ्याच गोष्टी आपल्याला एकाच ठिकाणी पाहायला मिळणार आहेत. दमन फोर्टला जर तुम्ही आलात तर दमन फोर्ट, कलरफुल स्ट्रीट्स आणि बॉम्ब जिजस चर्च या 3 गोष्टी तुम्हाला जागेवरती पाहायला मिळतील. आणि फोर्टमधून बाहेर तुम्ही गेलात की फोर्टच्या बाहेरच आपल्याला 2 बीचेस पाहायला भेटतात, ज्याचं एकाचं नाव आहे जामपोर बीच आणि दुसऱ्याचं नाव आहे देवका बीच. जामपोर बीच हा जुना बीच आहे आणि देवका बीच जो आहे तो आत्ता न्यूली डेव्हलप्ड बीच आहे. आता आपण आहोत मित्रांनो जामपोर बीचवरती. आणि जामपोर बीचवरतीच आहे ना थोडंसं शेवटी आलात तुम्ही, पुढे आलात ना की तुम्हाला एक खूप सुंदर अशी महादेवाची मूर्ती दिसेल. जामपोर बीच हा दमणमधला काळा पाण्याचा समुद्र म्हणून ओळखला जातो. काळा पाण्याचा समुद्र म्हणजे इथलं पाणी काळं आहे अशातला भाग नाही आहे. इथं जे आहे ना ते माती काळी आहे आणि काळ्या मातीमुळं काळ्या पाण्याचा समुद्र असं इथं म्हणलं जातं.
मी ट्रिपला येण्याचं कारण तुम्हाला माहिती आहे की नाही माहीत नाही मला. म्हणजे आता जवळपास 2 महिने झाले होते मला व्हिडिओ टाकून, आणि व्हिडिओसाठी पण सोडा, पण असं रोजच्या शेड्यूलमधून थोडंसं थकल्यासारखं होतं. स्वतःवरती इन्व्हेस्ट करायला वेळ भेटत नाही. जे आपण म्हणतो ना की अरे थकल्यासारखं होतं आहे, नवीन जास्त विचार येत नाहीत, हे सगळं जे होतं ना ते एका ठिकाणी बसल्यामुळं होतं. त्यामुळं माझं आहे ना खरंच म्हणजे माझ्या वयाची जी पण मुले असतील ना, फिरायला चालू करा, ट्रॅव्हलिंग चालू करा. म्हणजे माझं अजून काहीच वय नाही आहे, तरी पण मला असं वाटतं ना की यार मी उशीर करतो, फिरायला जात नाही मी. पण जेव्हा तुम्ही असं निवांत येऊन बसता, समुद्राचा आवाज तुमच्या कानावरती, हवेचं मंजुळाची, सांगू नाही शकत, या फिलिंग सांगू नाही शकत ना. सांगण्यात मजा आहे मला. म्हणजे मला काय एक्सप्रेस करायचं नाही, मला फक्त एक गोष्ट एक्सप्रेस करायची ना तुमच्यासमोर, की तुम्ही स्वतःवरती वेळ द्यायला चालू करा. म्हणजे अजूनही वेळ गेलेली नाही आहे. मी भरपूर असे बघितलेत ना की यार म्हणजे सगळ्या गोष्टी असतात पण करायला वेळ नसतो, किंवा मग जेव्हा वेळ आहे तेव्हा माणूस नसतो सोबत तसा. ठीक आहे, तर वेळ निघून जाण्याआधी वेळेचा छान हे घेतला ना, उपभोग घेतला ना, त्याचा फायदा स्वतःसाठी पण होतो आणि आपल्या आजूबाजूच्या लोकांसाठी पण होतो. एक एन्व्हायरमेंट आपण फ्रेश घेऊन जातो, एक नवीन गोष्टी आपण काहीतरी घेऊन जातो, जे खरंच म्हणजे इन्स्पायरिंग ठरू शकतात. बघा हा सुंदर सनसेट माझ्या मागे, आणि इकडं आपले महादेव, देव के देव महादेव. असू शकते अशी जागा? तुम्हीच सांगा. या बीचच्या आजूबाजूला आहे ना तुम्हाला सगळीकडं खूप चांगले चांगले रिसॉर्ट्स आणि हॉटेल्स पाहायला मिळतील. तिथं पण तुम्ही जाऊन एन्जॉय करू शकता. जर तुम्हाला बीचवरती फेरफटका मारायचा असेल ना, तर इथं देवका बीचवरती तुम्हाला बाईक्स पण अवेलेबल आहेत. म्हणजे इथं तुम्ही फॉरेनच्या भरपूर ब्लॉग्समध्ये पाहिलं असेल ना, इथं स्कॅन करा, ॲप डाउनलोड करा, जे काय पैसे असतील ते पे करा आणि तुम्ही बाईक घेऊन जाऊ शकता. आता हेच जर तुम्ही वरती गेलात ना इथून, तर वरती गेल्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की टॉय ट्रेन वगैरे या गोष्टी भरपूर आहेत इथं. असं बसण्यासाठी वगैरे केलेलं आहे छान. हा टॉय ट्रेनचा ट्रॅक आहे बघा. हे तुम्हाला अख्खा देवका बीच जो आहे ना, ते या ट्रॅकवरून देवका बीचवरून फिरवलं जातं. आणि इथं जर बघाल तुम्ही तर बॅक साईडला खूप चांगले खूप बेस्ट असे रिसॉर्ट्स आहेत. ठीक आहे, त्यानंतर मुलांना खेळायला हे असं एन्व्हायरमेंट बनवलेलं आहे, बसायला जागा केलेली आहे. म्हणजे एकंदरीत जर तुम्ही मला विचाराल ना या जागेसाठी, आणि पब्लिक बघताय तुम्ही, पब्लिक खूप स्टँडर्ड क्राऊड आहे, चांगला क्राऊड आहे, फॅमिली क्राऊड आहे. आणि गुजरातमध्ये तुम्हाला माहिती असेल की गुजरात हे ड्राय स्टेट आहे, जिथं तुम्हाला लिकर्स बिलकुल अलाउड नाही आहेत. पण दमन हे एक केंद्रशासित प्रदेश असल्यामुळं तुम्हाला इथं लिकर्स खूप स्वस्त मिळतात. लाईक गोव्याला जर तुम्ही कम्पेअर कराल ना, गोव्यापेक्षाही स्वस्त लिकर्स तुम्हाला इथं भेटू शकतात. मी जे तुम्हाला सारखं सांगतोय ना की हे गोवाचं रिप्लेसमेंट आहे, ते का आहे ते तुम्हाला हे नजारे बघून समजत असेल. म्हणजे इथं जर तुम्ही कलर्स बघत असाल ना, तर खूप व्हायब्रंट कलर्स आहे. म्हणजे इथं तुम्हाला येल्लो कलर दिसतोय, त्याच्या मागे ब्राऊन कलर आहे, त्याच्या मागे गेलात तर ब्ल्यू कलर आहे, त्याच्या मागे गेलात तर रेड कलर आहे. म्हणजे एवढे कलर्स तुम्हाला इथं व्हायब्रंट या सिटीमध्ये बघायला भेटणार आहेत दमनमध्ये. त्यामुळेच मी हेच सांगतो ना की ज्यांचं 3-4 वेळा 5 वेळा गोवा जाऊन झालेलं आहे ना, त्यांनी सिल्वासा, वापी आणि दमन हे 3 ठिकाणं नक्की व्हिजिट केले पाहिजे. आता यानंतर आहे ना आपण एका छान लोकेशनला गेलो होतो, ज्याचं नाव आहे स्वस्तिक भूमी स्टुडिओ. आता हे जे स्टुडिओ आहे ना, हे खूप प्रसिद्ध स्टुडिओ आहे. तिथं देवाच्या मालिका जेवढ्या पण असतात ना, त्या जास्त शूट केल्या जातात. जसं की तुम्ही महादेवाची मालिका बघत असाल किंवा राधेकृष्णाची मालिका बघत असाल. त्यानंतर अजून कोणती मालिका होती तिथं, लंकाधीश्वर रावणाची मालिका आहे. तर या मालिकांचे शूट जे आहेत ना, ते इथं झालेले आहेत. आणि हिचे सेट खूप भव्य दिव्य आहेत. ते सेट बघा कसे दिसत आहेत. आत्ता आपण गेलो होतो ना, ते आहे स्वस्तिक भूमी स्टुडिओज. आता हे जे स्टुडिओ आहे ना, इथं खूप साऱ्या सिरियलच्या शूटिंग होतात. तर
गुजरात महाराष्ट्र बॉर्डरच्या जवळच आहे ना एक उंबरगाव म्हणून लोकेशन आहे आणि त्या उंबरगावमध्ये हे स्वस्तिक भूमी नावाचं हे आहे स्टुडिओ आहे. त्या स्टुडिओमध्ये आता तुम्ही पाहिलं की भरपूर सिरियलचे सेट लागलेले होते. रावणाची लंका होती, राधेकृष्णमधल्या सिरियलचे काही हे लावलेले होते, सेट्स लावलेले होते. तर अशा पद्धतीने आपण ते पाहिलं आणि ते एक्सप्लोअर करून झाल्यानंतर आता आपण आलो आहे जेवायला. दुपार झाली आहे, भूक लागली आहे आणि याच रोडला आहे ना एक बायकर्स पॅराडाईज असं मानलं जाणारं एक रेस्टॉरंट आहे ज्याचं नाव आहे हॉटेल आहुरा. ठीक आहे, तुम्ही संडेच्या दिवशी जर इथं सकाळ सकाळी याल ना तर सकाळ सकाळ या ज्या सगळ्या 4 व्हीलर लागल्यात ना तिथं सगळे बायकर्सच्या बाईक्स असतात. ठीक आहे, म्हणजे सकाळी भरपूर छान माहोल असतो बायकर लोकांचा इथं दर संडेला. तर असं हे लोकेशन आहे. तर तुम्ही पण जर या रोडने कधी ट्रॅव्हल करत असाल, काय करत असाल तर तुम्हाला हे रेस्टॉरंट मस्ट ट्राय आहे. जेवण पण खूप छान आहे. आम्ही काय काय घेईल आता ते तुम्हाला एकदा दाखवेलच मी. तर मित्रांनो, आजच्या या ब्लॉगमध्ये आपण किती डेस्टिनेशन्स अनुभवले. पहिल्यांदा सकाळी सकाळी आपण गेलो शॉपिंगला. शॉपिंग इथं अप्रतिम होते, त्यामुळं ती करा. ठीक आहे, त्यानंतर आपण गेलो सगळ्यात मोठं मंदिर, ओम शेपचं सगळ्यात मोठं मंदिर पाहायला. ते मंदिर पाहिल्यानंतर आपण आलो ॲव्हियरी बर्ड सँच्युरीला. बर्ड सँच्युरीमध्ये आपण खूप सारे पक्षी पाहिले आणि त्याच्यानंतर संध्याकाळी आपण गेलो दमन एक्सप्लोर करायला. दमनमध्ये आपण मोती दमन आणि नानी दमन हे दोन्ही दमन जोडणारा ब्रिज सगळ्यात आधी पाहिला. त्याच्यानंतर किल्ल्यांची जी तटबंदी होती, जाताना जी तटबंदी होती ती पण खूप मोहक आहे जाताना पाहायला. त्यानंतर आपण पाहिला दमन फोर्ट. दमन फोर्ट नंतर आपण पाहिले कलरफुल स्ट्रीट्स नंतर आपण पाहिलं बॉम्ब जीसस चर्च नंतर आपण गेलो जामपोर बीचला आणि जामपोर बीचवरून आपण गेलो देवका बीचला. तिथेच आपण महादेवांची मूर्ती पण पाहिली, जी मूर्ती खूप भव्य होती आणि खूप प्रसन्न करणार होती. आता हे सगळं फिरून झाल्यानंतर आपण गेलो होतो स्वस्तिक भूमीला, जिथं आपण वेगवेगळ्या प्रकारचे सेट्स पाहिले आणि शेवटचं जेवण आपण केलं होतं आहुरा हॉटेलला. आहुरा हॉटेल हे हायवेचं हॉटेल आहे जे की खूप फेमस आहे. इथं आम्ही बटर चिकन खाल्लं होतं. बटर चिकन होतं, त्याच्यानंतर चिकन खिमा होता. हे जे खूप प्रसिद्ध असे तिथले आयटम्स आहेत, तुम्ही पण नक्की टेस्ट करू शकता. तर मित्रांनो, आजचा हा प्रवास तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि मी दिलेली माहिती जर तुम्हाला आवडत असेल, माझं ऐकायला जर तुम्हाला आवडत असेल ना तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय अजिबात जायचं नाही. ठीक आहे, चला तर भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.